दोन गटातील वर्चस्व वादातून वारे वसाहतीत राहणाऱ्या सुजल कांबळे याचा पाठलाग करून निर्घृणपणे खून करण्यात आला होता। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीनं 7 आरोपींना शुक्रवारी ताब्यात घेतलं होतं। यातील 3 आरोपी घटना घडल्यापासून फरार होते। दरम्यान जुना राजवाडा पोलिसांना 3 फरार आरोपी पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती। जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकानं आज पुण्यातून तिघांना ताब्यात घेतलंय। सुमित कांबळे, शोएब शेख, अक्षय सोनार अशी त्या तिघांची नावं आहेत। पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SM गळवे, अंमलदार परशुराम गुजरे, सागर डोंगरे, सतीश बांबरे, प्रशांत घोलप, अमर पाटील, प्रशांत पांडव, गजानन गुरव, संदीप माने, योगेश गोसावी, गौरव शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला।